वाहतुकीच्या विविध नियमांसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नो हॉकिंग महावॉकेथॉन काढून जागर करण्यात आला। वाहनांचा हॉर्न न वाजवणे, हॉर्न वाजवल्यामुळे होत असलेले ध्वनी प्रदूषण याबाबत जनजागृतीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी नो हॉकिंग महावॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयातून महावॉकेथॉनची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तडवी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश भोपळे, मोटार वाहन निरीक्षक संदीप पवार, संदीप तायडे, संदीप मोरे आदी उपस्थित होते। सायलेंट मध्ये हॉल नाही वगैरे बरं, तुम्ही आता चौकात वाहनधारक किंवा पोलीस काय सांगितलं त्यांना? त्यांनी सांगितलं की कसं तुम्ही हॉर्न कुठे वाजवता आणि कुठे नाही वाजवायला पाहिजे आणि कोणत्या कार्यालयांसमोर नाही वाजवायला पाहिजे किंवा वाजवायला पाहिजे आणि सर्वमेडिकल वेळेस तुम्ही हॉर्न वाजवता किंवा तुम्ही सर्व नियम पाळता का, असे काही प्रश्न आम्ही त्यांना विचारले। ॲग्री झाले की आणि आम्ही त्यांना पाळण्यास सुद्धा सांगितले। आज 30 नोव्हेंबर या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातच नो हॉकिंग मीन्स नो हॉर्न या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा या रॅलीचे आयोजन केलेलं आहे। RTO विभाग, पोलीस विभाग, ट्रॅफिक विभाग सगळ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं शाळा वगैरे मुलं, जनरल पब्लिक यांनी सुद्धा यात सहभागी घेतलेला आहे। नो हॉर्नचा उद्देश मागच्या वर्षीपासून ही रॅली आपण काढत आहेत, यावर्षीसुद्धा हे दुसरं वर्ष आहे। याचा उद्देश असा आहे की गाडी चालवताना जे आपण अतिरिक्त हॉर्न वाजवतो, म्हणजे काम नसताना बिलकुल मोठे मोठे हॉर्न बदलून ते हॉर्न कर्कश हॉर्न वाजवले जातात, त्यांनी साऊंड पोल्युशन होतं आणि साऊंड पोल्युशन झाल्यानंतर शहराची जी शांतता आहे ती भंग होते। शाळेजवळचा जो एरिया आहे किंवा हॉस्पिटलचा एरिया आहे तिथली शांतता भंग होते, तिथे सायलेंट झोन राहिले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण ही सगळं बुलढाणेकरांना, बुलढाणा जिल्ह्यातला जे पब्लिक आहे त्यांना आपण आव्हान करत आहे की या रॅलीद्वारे आम्ही जो संदेश दिला आहे की हॉर्न वाजू नका, रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करा, तर त्या ठिकाणी प्रत्येकाला आव्हान करण्यात येत आहे आणि विनंती करण्यात येते की त्यांनी ट्रॅफिक नियमांचं पालन करावं आणि आपला जिल्हा हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कसा योग्य राहील, आपली सुरक्षितता ही आपल्या हातात असंही लक्षात ठेवावं। आणि या ठिकाणी मी परत एकदा या ठिकाणी सर्व जनतेला आव्हान करते की त्यांनी हॉर्नचा वापर कमीत कमी करावा। हॉर्नचा वापर कमीत कमी म्हणजे आज जर समजा एका व्यक्तीनं 10 वेळा जरी हॉर्न वाजवला दिवसातून तर तो महिन्यातून 300 वेळा होतो आणि वर्षातून 3600 वेळा, म्हणजे विचार करा की 3600 वेळा हॉर्न वाजवतो एक व्यक्ती आणि आपली एक पॉप्युलेशन जर जवळपास 1 लाख जर जरी बुलढाणा जिल्ह्यात शहराची जरी तर किती साऊंड पोल्युशन होतं आणि या साऊंड पोल्युशनवरून वेगवेगळे रोग निर्माण झालेले आहेत। मानसिकता किंवा हार्ट अटॅकचे जे पेशंट्स आहेत त्यांना एकदम मागून हॉर्न वाजवला की दचकून येऊ शकतात किंवा लेडीज असतात, मागून हॉर्न वाजवल्यानंतर एखाद्या वेळेस जर बॅलन्स गेलं तर ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो। म्हणजे हॉर्न वाजवल्यानं काय होतं बा, लोकांना वाटते काय होतं हॉर्न वाजवल्यानं, तर ह्या संभाव्य धोके जे आहेत ते होऊ नयेत म्हणून या ठिकाणी मी परत सगळ्यांना आवाहन करते नो हॉर्न। आणि त्या ठिकाणी आज आम्ही एक शपथ दिलेली आहे, स्मार्ट सिटी, सायलेंट सिटी, बुलढाणा सिटीसाठी आम्ही सर्व बुलढाणेकर करणार नाही हॉर्नचा वापर। ही महावॉकेथॉन जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा न्यायालय, कारंजा चौक, सामान्य रुग्णालय, ॲडेड हायस्कूल चौक, तहसील कार्यालय, विश्रामगृह, संगम चौक, जयस्तंभ चौक या मार्गाने गेली। या महावॉकेथॉनला विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे फलक हाती घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। महावॉकेथॉनचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला। यावेळी उपस्थित अधिकारी, नागरिक व विद्यार्थी आदींनी वाहतूक नियमांचं पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।